सेवा करतो, आपली गरज आहे म्हणून आपण पुढच्याला गोड गोड बोलतो. ज्या क्षणी आपली गरज संपली, आपलं कार्य संपलं, त्या क्षणी आपण त्याला डोकावून पण बघत नाही, डोकावून पण बघत नाही. हे सत्य आहे, ही यथार्थ गोष्ट आहे. आपण ईश्वरावर प्रेम करतो कारण की आपल्याला त्यांची गरज आहे. खरं प्रेम काय? बघा ना, विचार करा तुम्ही की तुम्ही आता ह्याच्यातले जर म्हणता की नाही बाबा आम्ही तर काही मागत नाहीत देवाला, काहीच मागत नाहीत आम्ही देवाला, आम्ही फक्त देवाला एवढंच म्हणतो की देवा आम्हाला सुखाचं ठेवा. आता तुम्ही म्हणलात की मला आता सुखाचं ठेवा, मला सुखी ठेवा, त्याच्यामध्ये तर सर्व आलं ना. सुखी राहण्यासाठी काय नाही लागत? चांगली बायको लागते, चांगला नवरा लागते, या बसायला गाडी लागते, राहायला बंगला लागते. या सुखी ठेवा म्हणजे तुम्ही सगळं मागायला लागतो, चाला की ना. हा, आणि वरून म्हणतात काही मागत नाही, फक्त एवढंच मागते की देवा मला सुखी ठेव. आणि एका शब्दामध्ये तुम्ही देवाला ते सगळंच मागून घेतात, ते सगळंच तुम्ही मागून घेतात. आणि त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाळा तुला जर सुखी राहायचं असेल तर संसाराचा त्याग कर आणि माझ्या शरणमध्ये. जवळ तुम्ही संसारामध्ये राहणार तुम्ही सुखी कसे राहताल? कारण की संसाराच्या बाहेर एक जे दरवाजा आहे, संसाराच्या बाहेर जे निघायचे एक दरवाजा आहे का, त्या दरवाजाच्या वरी भगवान श्रीकृष्णांनी एक टॅगलाईन लावून टाकलेली आहे, दुःखालयम. जसं आपण पुस्तक वाचायला ग्रंथालयात जातो तर काय लिहिलेलं असते? ग्रंथालय, पुस्तकालय. तसं संसाराच्या दरवाजामध्ये भगवान श्रीकृष्णांनी लावले दुःखालयम. म्हणजे काय? हे दुःखाचं घर आहे. इथे सर्वस्व दुःख दुःख आणि दुःखच आहे. आणि त्या दुःखाच्या घरामध्ये राहून आपण मागतो आम्हाला देवा सुखी ठेव. तुम्ही दरवाजा तर उघडून बाहेर निघा, बाहेर सुखच सुख आहे. आणि दरवाजाच्या बाहेर परम पवित्र महाशक्ती पराशक्ती तुमची वाट बघत आहे. तुमचे पिता, तुमचे वडील, तुमची आई इथं तुमची वाट बघत आहे. आपल्याला दरवाजा उघडूच वाटत नाही. आपण